See this question 24. A question paper has two sections. Section 1 has 5 questions and section 2 has 6 questions. क्वेश्चन पेपरमध्ये 2 सेक्शन आहेत. सेक्शन 1 मध्ये 5 क्वेश्चन्स आहेत आणि सेक्शन 2 मध्ये 6 क्वेश्चन्स आहेत. ओके. सेक्शन 1 has 5 questions आणि सेक्शन 2 has 6 questions. पुढे बघूया काय म्हटले ते. A student must answer at least 2 questions from each section. Student must answer at least 2 म्हटलंय. कमीत कमी 2 क्वेश्चनचं आन्सर त्यांनी देणं आवश्यक आहे. मस्ट आन्सर ॲट लिस्ट 2 क्वेश्चन्स फ्रॉम ईच सेक्शन. अमंग 6 क्वेश्चन्स ही आन्सर्स. How many different choices does the student have in choosing questions? एकूण क्वेश्चन किती आहेत त्या क्वेश्चन पेपरमध्ये? 11 आहेत. 11. ओके. सेक्शन 1 मध्ये 5 आहेत, सेक्शन 2 मध्ये 6 आहेत. आता त्यामध्ये रिक्वायरमेंट कशा कशा आहेत पहा. स्टुडंट मस्ट आन्सर ॲट लिस्ट 2 क्वेश्चन्स फ्रॉम ईच सेक्शन among 6 questions ही आन्सर्स. म्हणजे त्यानं सगळे क्वेश्चन सोडवलेत का? 11चे 11 नाही. त्यांनी सोडवलेल्या क्वेश्चन्सची संख्या आहे 6. ओके. किती क्वेश्चन सोडवले त्यांनी? 11 पैकी 6. क्वेश्चनचा अर्थ लक्षात आला की प्रॉब्लेम 80% सॉल्व, 90% सॉल्व. एकूण क्वेश्चन्स 5 + 6 म्हणजे 11 आहेत आणि त्यातले त्यांनी 6 सोडवलेत. कुठल्याच कंडिशनचा विचार न करता टोटल नंबर ऑफ वेज किती होणार बरं? येस, 11C6. जर काहीच कंडिशन नसती, सेक्शनची नाही, ॲटलिस्ट 1, 2ची नाही, कुठलीच कंडिशन नसेल तर टोटल नंबर ऑफ वेज येतात 11C6. बरोबर आहे. जसे आपले डिफरंट कमिटीजचे वगैरे एक्झाम्पल्स आहेत तसंच आहे हे पण. देर आर 5 मेन 6 वुमेन, टोटल 11 पर्सन्स. त्यातल्या 6 पर्सन्स सिलेक्ट करायचे आहेत कमिटीसाठी, म्हणजे त्याच्यासाठी पण आपण 11C6 लिहिणार. बरोबर आहे. सेम आहे, काहीच नाही. तर या ठिकाणी 5 क्वेश्चन्स सेक्शन 1चे आहेत, 6 क्वेश्चन सेक्शन 2चे आहेत. टोटल 11 क्वेश्चन्स आहेत आणि त्याला सोडवायचे 6. टोटल नंबर ऑफ वेज होतील 11C6.
बरं, आधी आपण काय करू आता, कंडिशनचा विचार करण्यापूर्वी ते जे 6 क्वेश्चन त्याला सोडवायचे, सगळ्या पॉसिबिलिटी आपण अगोदर लिहून काढू. 6 क्वेश्चन सोडवायचे म्हणजे काय काय शक्यता येऊ शकतात. एक तर यातला तो एकही क्वेश्चन नाही सोडवणार, सगळेच्या सगळे क्वेश्चन यातले सोडवेल. बरोबर. क्वेश्चनमधले हे ॲटलिस्ट 2 वगैरे काही विचार नाही करायचा, टोटल 6 क्वेश्चन त्याला सोडवायचे 11 पैकी. 11 पैकी 6 क्वेश्चन सोडत असताना काय काय एकूण पॉसिबिलिटीज आहेत ते आपण बघू. एकतर तो सगळे क्वेश्चन सेक्शन 2 मधले सोडविल, किंवा एक क्वेश्चन सेक्शन 1 मधला, 5 क्वेश्चन सेक्शन 2 मधले, 2 क्वेश्चन सेक्शन 1 मधले, 4 क्वेश्चन सेक्शन 2 मधले. 6 क्वेश्चन सोडवायचे, बरोबर आहे. आणि 6 क्वेश्चन्सच्या दृष्टीने विचार करता आपलं काय काय टोटल पॉसिबिलिटीज आहेत त्या अगोदर आपण नोट डाऊन करू. 3 क्वेश्चन सेक्शन 1चे, 3 सेक्शन 2चे, असंही तो करू शकतो. किंवा 4, 2, 5, 1. आता 6, 0 शक्य आहे का? सेक्शन 1 मधले 6 क्वेश्चन सोडवले सगळेचे सगळे, आणि सेक्शन 2 मधले 0, असं शक्य आहे का? नाही. का नाही शक्य? कारण सेक्शन 1 मध्ये फक्त 5 क्वेश्चन्स आहेत. क्लिअर. क्वेश्चन मध्ये एंटर व्हावं लागतं, क्वेश्चन मध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं, तो सॉल्व्ह होतो. दिलेली इन्फॉर्मेशन पूर्ण आपल्या माइंडमध्ये सेट करून घ्यायची आधी, की काय काय अवेलेबिलिटी आहे, काय काय पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे 11 क्वेश्चन्स त्याला सोडवायचे दिलेले आहेत. त्या 11 पैकी त्याला 6 क्वेश्चन सोडवायचे. 11 पैकी 6 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ह्या झाल्या टोटल पॉसिबिलिटी. सगळ्या पॉसिबिलिटी एवढ्याच होतील, याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी होणार नाही. आता यातले आपल्याला बघायची की आपली कंडिशन सॅटिस्फाय करणारी पॉसिबिलिटी कोणकोणती आहे. आपली कंडिशन काय आहे? ए स्टुडंट मस्ट आन्सर ॲट लिस्ट 2 क्वेश्चन्स फ्रॉम ईच सेक्शन. म्हणजे प्रत्येक सेक्शनमधले त्यांनी किमान 2 क्वेश्चन तरी सॉल्व करावेत. मग त्याच्यासाठी ही कंडिशन पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे हे कॅन्सल, हे आपल्या काही कामाचं नाही. प्रत्येक सेक्शनमधले किमान 2 तरी क्वेश्चन सिलेक्ट करायचे, सॉल्व करायचे. ओके. सेकंड कंडिशन ही पॉसिबल आहे? नाही. कारण प्रत्येक सेक्शनमधले किमान 2 तरी व्हायला पाहिजेत. इथं पहिल्या सेक्शनचा एकच आलाय, म्हणजे हे पण चालणार नाही. बरोबर. त्यानंतर हे चालेल? चालेल. ॲटलिस्ट 2 फ्रॉम ईच सेक्शन. मग पहिल्या सेक्शनमधले 2 आणि सेकंड सेक्शनमधले 4 चालू शकतं. हे म्हणजे यानं आपली रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होती आहे. हे चालेल का? येस, हे पण चालेल. हे चालेल का? येस, चालेल. आणि हे चालेल का? नाही. कॅन्सल. म्हणजे एकूण त्याच्याकडे जेवढे काही वेगवेगळे पॉसिबल वेज आहेत 6, त्यातले 3 नाही चालत आपल्याला. आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही त्यांनी. हे 3 चालत आहेत. आता या तिन्हींचा अर्थ काय?
की त्यानं सेक्शन 1 मधले 2 सोडवायचे, 2 मधले 6 सोडवायचे. सांगा बरं रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज कसे लिहिणार? फाईव्ह C2 into 6C4. याच्यासाठी काय होणार? सेक्शन 1 मध्ये एकूण क्वेश्चन आहेत 5, त्यातले तो 2 सॉल्व करणार. 5C2 अँड म्हणून मल्टिप्लाय. सेकंड सेक्शन मधले तो 4 पण सॉल्व करणार, पण सेकंड सेक्शन मध्ये क्वेश्चन आहेत 6. बरोबर. फर्स्ट सेक्शन मधले 2 आणि सेकंड सेक्शन मधले 4. म्हणजेच त्याला आपण 5C2 into 6C4 असं लिहू शकतो. बरोबर. याचा अर्थ काय? त्यांनी पहिल्या सेक्शन मधल्या 5 पैकी 2 क्वेश्चन सोडवले आणि दुसऱ्या सेक्शन मधल्या 6 पैकी 4 क्वेश्चन सोडवले. ओके. और म्हटलं की प्लस. पहिल्या सेक्शन मधले 3 सोडवले, दुसऱ्या सेक्शन मधले 3 सोडवले. 5C3 into 6C3. 5C3 into 6C3. बरोबर. और त्यानं पहिल्या सेक्शन मधले 4 सोडवले, दुसऱ्या सेक्शन मधले 2 सोडवले. 5C4 into 6C2. 5C4 into 6C2. क्लिअर? कळलं काय करायचं ते? म्हणजे त्या क्वेश्चनला असं डिस्क्रिटली विचार करायचा, काय काय त्याच्यामध्ये घडतंय, काय काय घडणार आहे. डिफिकल्ट नाही आहेत हे क्वेश्चन्स. परम्युटेशन, कॉम्बिनेशन किंवा प्रोबॅबिलिटी फार काही डिफिकल्ट वर्क येत नाही त्यामध्ये. फक्त होतं काय बऱ्याच जणांचं की पूर्ण क्वेश्चनवरती ॲट ए टाइम सगळाच विचार करायला सुरू करतात, न लिहिता डायरेक्ट खूप काम करण्याचा प्रयत्न करतात. तरी आपण यात रायटिंग वर्क, जे डिटेल रायटिंग वर्क आहे स्टेप बाय स्टेप, ते अवॉइडच करतो आहे. डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूज आपण त्याला लिहितो आहे. पण किमान जेवढ्या थिंग्स रिप्रेझेंट करणं गरज, अगोदर त्या क्वेश्चनचा प्लॅन रेडी करायचं की काय काय त्यामध्ये थिंग्स आहेत, त्यातले आपलं काय काय चालतं आहे. आता याचं राहिलं फक्त कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन करता येईल, करा कॅल्क्युलेशन ज्यांना जमतं आहे ते. 5C2 म्हणजे 5 into 4 upon 1 into 2 multiplied by 6C4. 6, 5, 4, 3, 1, 2, 3, 4 plus 5C3 5, 4, 3, 1, 2, 3 multiplied by 6C3 6, 5, 4, 1, 2, 3. त्यानंतर 5C4 मल्टिप्लाइड बाय 6C2. 5C4 म्हणजे 5, 4, 3, 2, 1, 2, 3, 4 आणि मल्टिप्लाइड बाय 6C2 म्हणजे 6 into 5 upon 1 into 2. करा बरं कॅल्क्युलेशन्स. कोण कोण जात आहेत, कॅन्सल होत आहेत, कोण कोण शिल्लक राहत आहेत अकॉर्डिंगली.
इथे हा 2 कॅन्सल, 2 शिल्लक राहील. 2 3 6 कॅन्सल, 4 कॅन्सल, 3 कॅन्सल, 2 डिवाइड होईल. 2 3 6 कॅन्सल, 2 3 4 2 3 4 कॅन्सल आणि 2 डिवाइड होईल, 3 शिल्लक राहील. म्हणजे ओव्हरऑल 5 इंटू 2 10, 10 इंटू 5 50, 50 इंटू 3 150 प्लस 5 इंटू 2 10, 10 इंटू 5 50, 50 इंटू 4 200 प्लस 5 आणि प्लस 50. चार कसे आले? 3च येतील नाही का, काहीतरी बरोबर जाईल. त्याला मल्टिप्लाय नाही का, 5 इंटू 3 इंटू 5 75. And the addition is 425. बरोबर आहे. 425. Got this question? Yes. लक्षात आलं आहे सोल्युशन? लिहून झालंय? Yes, sir. घ्या आता क्वेश्चन नंबर 25. आपण सेपरेट पेजवरती घेऊया तो क्वेश्चन. There are 3 wicket keepers and 5 bowlers. Among 22 cricket players. 22 क्रिकेट प्लेयर्स आहेत, त्यामध्ये 3 विकेट कीपर्स आहेत, 5 बॉलर्स आहेत. A team of 11 players is to be selected so that there is exactly 1 wicket keeper
and at least 4 bowlers in the team. How many different teams can be formed? चलो ड्रीम 11 बनाओ अपनी टीम, जीतो इनाम. माहिती आहे ना, हे काही जणांनी वापरलेलं असेल IPLच्या वेळी. बनवल्यात का टीम कुणी कधी? नाही बनवले? भरपूर ॲप येतात त्या संदर्भातले. आपली टीम आपण सिलेक्ट करायची. आता हा टीम बनवण्यामध्ये त्या ॲपमधून खेळण्यामध्ये जे काही वेगळं आपल्याला ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून सांगितलं जातं, 10 लाख जिंका, 5 लाख जिंका, 1 लाख जिंका, ज्याला ह्या परमिटेशन्स, कॉम्बिनेशन्स किंवा प्रोबॅबिलिटीज याचा स्टडी आहे, त्यांच्याबरोबर लक्षात येईल त्याच्यामध्ये कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू किती मोठा लॉस आहे, आणि ज्यांनी स्वतः हे ॲप किंवा अशा प्रकारचे ॲप्लिकेशन्स डेव्हलप केले त्यांना किती फायदा आहे. म्हणजे त्यात त्यांचा जास्त बेनिफिट आहे, आपला नाही आहे, हे लक्षात येईल. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूज हा क्वेश्चन इन्क्लूड केलेला आहे. पहा, ॲटलिस्ट आयडिया तर असेल त्याबद्दल की नेमकं काय केलं जातं. देर आर 22 क्रिकेट प्लेयर्स. 22 प्लेयर्सची एक लिस्ट आपल्याला दिली जाते, आणि त्यामधून आपल्याला दोन्ही ज्या टीम्स आहेत दोन्हीचे मिळून 22 प्लेयरची आपल्याला लिस्ट दिली जाते. त्यातली आपली स्वतःची आपल्याला फक्त 11 प्लेयरची टीम सिलेक्ट करायची. ओके, म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज जर विचारात घेतले, टोटल नंबर ऑफ वेज, तर त्यात एकूण 22 प्लेयर्स दिले जातात आणि त्यातले 11 प्लेयर्स सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज किती येणार? 22C11. आणि आज रिलॅक्स टायमिंगमध्ये याचं कॅल्क्युलेशन करून बघा एकूण किती टीम तयार होतात ते. मग तेव्हा आपल्याला कळेल की त्याच्यात आपली एक टीम सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज म्हणजे प्रोबॅबिलिटी किती येते, ते पॉसिबिलिटी किती येते आपली जिंकण्याची. दॅट इज ऑलमोस्ट 0.000000 समथिंग. म्हणजे विनिंग चान्सेस आपले खूप कमी असतात. नो डाऊट असतात चान्सेस, पण खूप कमी प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटी त्याची येते. कारण इथे फक्त एक कंडिशन विचारात घेतो आपण, बाकी आणखी इतरही कंडिशन्स त्याला मल्टिप्लायमध्ये येत असतात, त्यामुळे ते खूप मोठा आकडा होतो. ओके, हे टोटल नंबर ऑफ वेज, टोटल नंबर ऑफ टीम्स कुठलीही कंडिशन विचारात न घेता एवढ्या तयार होतात. ओके, आता बघा आपल्याला 11 प्लेयर सिलेक्ट करायचेच आहेत. एकूण 22 प्लेयर आहेत आणि त्या 22 मधले आपल्याला 11 प्लेयर सिलेक्ट करायचे आहेत. आता कंडिशन्स आपण काय काय ते पाहावं, त्यामध्ये पाहूया. देर आर 3 विकेट कीपर्स. 3 विकेट कीपर्स आहेत.
आणि 5 बॉलर्स आहेत. ओके, 22 जणांमध्ये 3 विकेट कीपर आणि 5 बॉलर, म्हणजे हे 8 जण तर गेले. बाकी शिल्लक राहिले अदर प्लेयर्स, म्हणजे ते ऑलराऊंडर्स असतील, बॅट्समन्स असतील, वॉटेवर. ते किती शिल्लक राहिले मग? 22 मधून 8 गेले तर 22 - 8 14. म्हणजे जे 14 आहेत ते ऑदर्समध्ये आपण टाकू. ऑदर्समध्ये बॅट्समन आणि ऑलराऊंडर्स सगळे आले. 140 ऑदर्स, त्याला OTH. ओके, एवढे 22 प्लेयर्स आहेत. आता आपली रिक्वायरमेंट काय की आपल्याला 11 प्लेयर्स सिलेक्ट करायचे आहेत. A team of 11 players is to be selected so that there is exactly 1 wicket keeper. Exactly 1 wicket keeper. विकेट कीपर एकच घ्यायचा आहे. मग तो आपल्याला या 3 पैकी घ्यावा लागेल, 5 पैकी घ्यावा लागेल की 14 पैकी घ्यावा लागेल? 3 पैकी. म्हणजे एक विकेट कीपर आपण सिलेक्ट केला, त्याचे नंबर ऑफ वेज झाले 3C1. बरोबर. गॉट दिस? Yes. 3C1 रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज इथे लिहूया आपण. म्हणजे एक विकेट कीपर घेतला, पण पुढे म्हटलंय ॲटलिस्ट 4 बॉलर्स, म्हणजे कमीत कमी 4 बॉलर्स पाहिजेत. ॲटलिस्ट शब्द वापरलाय, म्हणजे 4 पेक्षा कमी बॉलर्स घेता येतील का? नाही. बॉलर्स किती आहेत एकूण? 5. म्हणजे आपल्याला एक तर 4 बॉलर्स घेता येतील किंवा 5 बॉलर पण आपण घेऊ शकतो. 5 पेक्षा जास्त घेता येतील का? 4 पेक्षा कमी घेता येतील का? नाही. बरोबर. म्हणजे याच्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय झाले. एकतर या 5 पैकी आपण 4 बॉलर सिलेक्ट करू शकतो किंवा 5 पैकी 5ही बॉलर सिलेक्ट करू शकतो. बरोबर. म्हणजे एक विकेट कीपर 4 बॉलर. किती जणांचं सिलेक्शन झालं? यस. किती जण सिलेक्ट झाले? अकरा जणांची टीम सिलेक्ट करायची आहे. त्यातल्या किती जणांचं सिलेक्शन झालं? एक विकेट कीपर झाला आणि 4 बॉलर झाले. म्हणजे किती जण झाले? 5 जण झाले. आता आपण आधी या एका कंडिशनवरती फोकस करू. एक विकेट कीपर आणि 4 बॉलर असं 5 जणांचं सिलेक्शन झालं. आणखी राहिले किती सिलेक्ट करायचे? 6 जण सिलेक्ट करायचे शिल्लक राहिले. बरोबर. हां, ते 6 आपल्याला कोणामधून घ्यावे लागतील? अदर 14 जे शिल्लक राहिले त्यापैकी. म्हणजे 14C6. ओके. 14C6 म्हणजे ही झाली एक टीम जी आपली 11 जणांची टीम आहे.
त्याची रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करणारी. बरोबर. तर ऑर दुसरी कंडिशन काय, यात पण एक विकेट कीपर लागणारच आहे, पण बॉलर आपण 5 घेतले, एक विकेट कीपर आणि 5 बॉलर, किती सिलेक्ट झाले, 6 जण सिलेक्ट झाले. बरोबर. राहिले किती, 5. ते 5 या ऑदर्स मधले घ्यायचे. म्हणजे काय, 14C5. बरोबर आहे. 5. हां, म्हणजे आपली रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करणाऱ्या हे किंवा हे दोनपैकी एक कंडिशन चालेल आपल्याला. म्हणजे याला आपण काय लिहिणार, 3C1 × 5C4 × 14C6 और 3C1 × 5C5 × 14C5. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. 3C1 म्हणजे 3, 5C4, 5 4 3 2 upon 1 2 3 4, 14C6, झाले का 6 वरती, 1 2 3 4 5 6 अपॉन 1 2 3 4 5 6 प्लस 3C1 म्हणजे 3, 5C5 ची किंमत येणार 1, NCN = 1 असतो. आणि 14C5, 14 13 12 11 10. आता कॅल्क्युलेशन तुम्ही डबल करण्यापेक्षा जो पार्ट कॉमन आहे तो कॉमन पण ठेवू शकता. म्हणजे आता याच्यामध्ये 2 3 4 2 3 4 तर कॅन्सल होतील. नंतर आता जर कॉमन घेतले तर हा 3 दोन्ही ठिकाणी आहे. 14 13 12 11 10 हे 5 जण आणि इथे 5 जण सारखेच आहेत, कॉमन घेतले. मी डबल कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पडणार. आणि डिनॉमिनेटरचे हे 5 जण 1 2 3 4 5 1 2 3 4 5 कॉमन घेतलं म्हणजे एकदाच कॅल्क्युलेशन होईल. शिल्लक काय राहतील ब्रॅकेटमध्ये, पहिल्या ठिकाणाहून हा 3 कॉमन गेला आहे, हे 5 कॉमन गेलेत, हे 5 कॉमन गेलेत, म्हणजे शिल्लक राहिला आहे इथला एक 5, इथे 9 आणि 6. बरोबर. 5 × 9/6 प्लस दुसऱ्या टर्ममधून सगळेच कॉमन गेलेत, 10, हे सगळे कॉमन, हे सगळे कॉमन, म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये शिल्लक राहणार आहे फक्त 1.
1. आता करा कॅल्क्युलेशन. हे 3 3 कॅन्सल. 5 2 10 कॅन्सल. 4 डिवाइड होईल 12ला, 3 राहिला. इथे 3 डिवाइड होईल. म्हणजे 14 मल्टिप्लाइड बाय 13 इंटू 3 इंटू 11. करा मल्टिप्लिकेशन. एवढंच 4 जणांचं. किती येते सांगा. $6,006. 6006 आणि मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये 5 इंटू 3 15/2 प्लस 1 15/2 प्लस 1 म्हणजे 6006 इंटू 17/2. हा 2 परत डिवाइड होईल. 3003 इंटू 17, that is 51,051. yes. म्हणजे ही फक्त साधी एक सिंपल कंडिशन त्यामध्ये टाकली. तर 51,051 एवढ्या टीम तयार झाल्यात. ही खूप कमी आहे. जेव्हा टोटल नंबर ऑफ टीम्स 22 पैकी C11 म्हटलं तर किती हेवी कॅल्क्युलेशन होईल त्याचं बघा. तुमच्याकडे जर घरात कुणी असे टीम बनवत असतील तर घ्या त्यांच्याकडनं तो मोबाईल, सांगा त्यांना समजावून. ते जे टीम बनवतात एकूण किती टीम तयार होतात आणि त्या सगळ्या टीममध्ये तुमची एक टीम सिलेक्ट करण्याचे चान्सेस किती कमी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ, पैसा किंवा आणखी काय काय इन्व्हेस्ट करू नका. हे तुम्ही त्याला प्रॅक्टिकली समजावून सांगा कॅल्क्युलेशन करून. कारण त्याच्यामध्ये वेगळ्या आणखी परत कंडिशन्स असतात. 22C11 तर झालंच. पुन्हा त्यामध्ये कॅप्टन्स, व्हाईस कॅप्टन यांच्या सिलेक्शन्सनुसार व्हेरिएशन्स होतात. म्हणजे ते परत आणखी त्याला मल्टिप्लाय 11C2 येतं. त्यांना एवढं कॅल्क्युलेशन जरी तुम्ही करून दाखवलं तरी त्यांच्या लक्षात येईल. ओके. त्यामुळे बेनिफिशियल आहे प्रॅक्टिकली सुद्धा. ओके. गॉट दिस? Yes, sir. कारण भरपूर लोक अननेसेसरी त्यामध्ये आपला वेळ, पैसा वेस्ट करतात. त्यांना वाटतं आपल्याला 10 लाखाचं बक्षीस लागेल, 5 लाखाचं बक्षीस लागेल. खूप चान्सेस कमी असतात त्याचे. कारण
एवढ्या सगळ्या टीम्स तयार होतात, त्याच्यामधून मग आपली टीम एक असते. म्हणजे चान्सेस असतात 1 एका टीमच्या सिलेक्शनचे. आणि 1ला ह्या नंबरने डिवाईड करून बघा, कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा आकडा बसणार नाही. ओके. Then next one, 5 students are selected from 11. How many ways can these students be selected if सिंपल क्वेश्चन आहे, कन्सेप्ट सांगतो, कॅल्क्युलेशन तुम्ही करा, फॉर्म्युलेशन बघूया आपण. ओके. 5 स्टुडंट्स आर सिलेक्टेड फ्रॉम 11, म्हणजे 11 स्टुडंटमधले 5 सिलेक्ट करायचे आहेत. टोटल नंबर ऑफ वेज येतील 11C5, काहीच कंडिशन नाही. ओके. आता कंडिशननुसार बघू आपण. पहिली कंडिशन आहे 2 स्पेसिफाईड स्टुडंट्स आर सिलेक्टेड. खूप जनरल क्वेश्चन आहे, असे बरेच क्वेश्चन्स वेगळ्या याच्यामध्ये येतात. 2 बुक्स आर सिलेक्टेड, 2 स्पेसिफिक बुक्स आर सिलेक्टेड वगैरे असे यामध्ये येतात. आता इथे कंडिशन काय आहे, एकूण 11 स्टुडंट्स आहेत, सिलेक्ट तर 5 करायचे आहेत. सिच्युएशन काय, 2 स्पेसिफाईड स्टुडंट्स, स्पेसिफिक म्हणजे 2 जण फिक्स आहेत, त्यांना घ्यावंच लागतं टीममध्ये. ही कंडिशन आहे. मग आपल्याला आधी काय करावं लागेल, येस, remaining students 11 minus 2 is equal to 9. येस. त्या दोघांना जर घ्यायचंच आहे तर त्यांच्यासाठी काहीच नंबर ऑफ वे नाहीच, काहीच ऑप्शन नाही, ते घ्यावेच लागतात. मग ते 2 याच्यामधले कमी होऊन जातील की जे 2 जण घ्यायचे ते घेतले. बरोबर. म्हणजे आपल्याला सिलेक्शन करायचं आहे फक्त किती जणांमधलं, 9. आणि त्या 9 मधून सिलेक्ट करायचे राहिले किती, 3. कारण टीम तर 5 जणांची व्हायला पाहिजे, त्यातले 2 जणांचं आपण रिझर्वेशन फिक्स करून टाकलं की हे घ्यायचेच आहेत. बरोबर. 5 पैकी 2 घेऊन टाकले, राहिले फक्त 3च. म्हणजे आपल्याला 9 पैकी फक्त 3 जण सिलेक्ट करायचे. बस एवढंच. 9C3 म्हणजे 9 8 7 1 2 3 काय ते बघा कॅल्क्युलेशन. 84 येत आहे. येस. 2 स्पेसिफाईड स्टुडंट्स आर सिलेक्टेड. कळलं हे काय केलं ते. आता 2 specified students are not selected.
म्हणजे 2 स्टुडंट असे आहेत त्या 11मध्ये की ज्यांना घ्यायचंच नाही टीममध्ये काही झालं तरी. आता कंडिशन अशी आहे की घ्यायचंच नाही. मग काय करावं लागेल? रिमेनिंग स्टुडंट्स 9 आहेत तर टोटल सिलेक्शन 9C5. 9C5. त्यांना जर घ्यायचंच नाही आहे तर त्यांना सुद्धा या 11मधून मायनस करावंच लागेल. 11मधून 2 मायनस केले, 9 स्टुडंट शिल्लक राहिले. म्हणजे आता आपल्याला 9मधूनच सिलेक्शन करायचं आहे, पण सिलेक्शन आता करायचं आहे 5 जणांचं. कारण दोघांना घ्यायचं नाही ते बाजूला टाकून दिले आपण लगेच, हे नाव कट. म्हणजे राहिले स्टुडंट फक्त 9 आणि त्यातलं सिलेक्शन करायचं आहे 5 स्टुडंट्सचं, 9C5. ओके, कॅल्क्युलेशन 9 8 7 6 5 1 2 3 4 5. करा कॅल्क्युलेशन. हे 2 3 आणि 6 कॅन्सल, 5 5 कॅन्सल, 4 डिवाइड होईल 8ला. किती आहेत नंबर ऑफ एज? 126. 126. Okay, got this?